झाली तसं पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानातलं कारंजं बॉलिवूडच्या म्युझिकवर थिरकायला लागलं. एकीकडे राजस्थानी भावलांनी ठेका धरला तर दुसरीकडे आम्ही निघालो औरंगाबादकडे. औरंगाबादचा चेहरा मोहरा मुस्लिम धाटणीचा. हे भव्य दरवाजे आपल्याला थेट मुघल काळात घेऊन जातात. पुड्डी लेन म्हणजे इथली खाऊ गल्ली. इतक्या रायडिंग नंतर जरा रिफ्रेश होणं गरजेचं होतं म्हणून ईरानी चाय. क्या स्पेशालिटी है? पाण्यामध्ये हिंदी बोलले पाण्यामध्ये उघडतात पत्ती आणि ती वेगळी ठेवतात आणि दूध वेगळं गरम करून मग ही चहा घेतली की दूध वरून टाकतात. असं त्याच्यामध्ये चहाचा टेस्ट वेगळंच असतं. ते तुम्ही बघा आता घेऊन कसं वाटतं. कसे वाटले? वेगळं आहे, मस्त आहे. इराणी चाय पण मलई मार्के. मलई मार्क. या चहाच्या एका कपवर कधीच भागत नाही म्हणून एक और चाय. पुड्डी लेन मध्ये रात्री 11 वाजेपर्यंत ताजे ताजे कबाब आणि तंदुरीचीही ऑफर असते. नॉन व्हेजिटेरियनची जीभ यानं चाळवल्याशिवाय राहणारच नाही. या गल्लीमध्ये चिकन रोल इज गुड आणि चिकन केंटकी खूप फेमस आहे. ॲक्च्युली इकडे सगळे त्याला केंटकी कंटकी आणि असं काय 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 वेगळ्या नावाने म्हणतात, पण ते खरं चिकन केंटकी आहे आणि ते यमी आहे जे आम्ही ट्राय करणार आहोत. चिकन रोल आणि चिकन केंटकी तुफान आहे, टू गुड आहेत. पण जर तुम्ही डायटिंगवर असाल तर बॉस हा ऑप्शन नाही आहे, कारण का बरंच तेल आहे. डायटिंग स्केड्यूलला राम राम द्या आणि हे ट्राय आउट करा. मी पण तेच करते. मग इतक्या लजीज खाण्यानंतर ते पचवायचं तर तारा पान सेंटरचं रसीलं पान हवंच. असल बात है, पान खाए बाद थोड़ी सी खुशी महसूस होना, सुने क्या, और थोड़ा सा सुकून मिल जाना चाहिए. यानी हर चीज़ खाने का मज़ा जब भी आएगा जब पान खा लेगा. और फिर पान खाने के बाद अगर उसको दुनिया की कीमती से कीमती मिठाई भी देंगे तो बोलेगा नको, यस मैंने पान खा लिया. इथं 25 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंतची पानं मिळतात. मघई पान की हनीमून स्पेशल, तुमची चॉईस. बनारसी, हैदराबादी सगळ्या पानाच्या व्हरायटीज इथे आहेत. या पानाची महक अख्ख्या औरंगाबाद मध्ये आहे आणि शहराच्या आर्किटेक्चर मध्ये आहे ती मुघल तहजीब. रंगीन गेट, दिल्ली गेट, बडकल दरवाजा शहराची पहरेदारी करतात. असे पहरेदार 12 दरवाजे आणि 52 पेठा. हा मशहूर बीवी का मकबरा बेगमपुरामध्ये दिमाखात उभा आहे.
शहंशाह ने बनवा के हसी ताजमहल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है. आणि त्याच्याच नातवाने म्हणजे आझम शहाने त्याच्या आईसाठी बनवलेला हा दख्खनचा ताज. 1979 मध्ये आझम शहानं रबिया दुरानीची याद जपण्यासाठी हा मकबरा बांधला. रबिया दुरानी, त्याची आई आणि औरंगजेबची बेगम. त्या काळी हे बांधायला तब्बल 6,68,000 रुपये खर्च आला. मकबऱ्यासाठी संगमरमरी दगड खास जयपूरहून आणला गेला. भव्यतांचा हा अनुभव आणि भिंतींवरचं हे नक्षीकाम मुघल आर्किटेक्चरची हीच खासियत. कसलेल्या फोटोग्राफरनं जर याचे फोटो काही खास अँगल मधून घेतले तर पाहणाऱ्याला एक क्षण वाटेल की आपण ताजमहलच पाहत आहोत. मध्यभागी आहे ती रबिया दुरानीची ही कबर. असं म्हणतात की सच्चे दिल से अगर कुछ मांगो तो हर मन्नत यहाँ पूरी होती है. पण एक शर्त आहे, तुम्ही टाकलेलं हे नाणं बरोबर कबरीच्या मध्यभागी पडलं पाहिजे. बीबी का मकबऱ्याचा परिसरही तितकाच सुंदर आहे. इथून औरंगाबाद मधले डोंगर माथे दिसतात. हे बघ ती दिसते ती आहे गोगाबाबा टेकडी आणि या बाजूला आहे हनुमान टेकडी. या दोन्ही टेकड्यांच्या मध्ये आहे औरंगाबाद केव्स. औरंगाबाद केव्सला जायला आपल्याला औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधून जावं लागेल. पुढे आम्ही गेलो एका पाणचक्कीकडे. त्या काळातल्या इंजिनिअरिंगचा हा एक चमत्कारच. गेली 400 वर्ष ही चक्की फिरते. पाणचक्कीपासून 8 किलोमीटर अंतरावर हर्सुल नदीचं पाणी या पाणचक्कीत पडण्याची व्यवस्था केली आहे, तेही मातीच्या पाईपलाईननं. ऊर्जेची निर्मिती होते आणि मग ते पाणी 20 फूट उंच उचललं जातं आणि बाहेर पडतं या कारंज्यातून. औरंगाबाद मध्ये बाजार हाट करायचे असेल तर सिटी चौक मध्ये पोहोचा. आम्ही इथं आलो ते खास मुरादाबादी सुरम्याच्या शोधात. स्थानिक महिलांच्या मदतीनं कळलं सिटी चौकच्या या कोपऱ्यातलं अब्दुल चाचाचं दुकान सुरमा आणि अत्तरासाठी मशहूर आहे. सुरमा कैसे होता है ये? सुरमा बोले तो ये एक पत्थर होता है, पत्थर को पीसते हैं तो इस टाइप का पाउडर बनता है, इसको सुरमा कहते हैं. अगर मैं अभी आपकी आंख में लगाऊंगा तो आपकी आंखें और खूबसूरत लगेगी. वेल, औरंगाबादच्या मार्केटमध्ये याल तर सुरमा आणि अत्तर या दोन गोष्टी आहेत त्या नक्की ट्राय आउट करा आणि नक्की विकत घ्या. ठीक आहे पाहिजे. फार काळ या मार्केटमध्ये रेंगाळता आलं नाही. निघावं लागलं कारण आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं लोणार. लोणारचं सरोवर. औरंगाबाद मध्ये पाहण्यासारखं आणि फिरण्यासारखं खूप काही आहे, पण खवय्यांची मात्र निराशा होते. तुम्ही औरंगाबादला जायचं प्लॅन करत असाल तर उन्हाळ्यात जाणं टाळा. नोव्हेंबर ते जानेवारी हा बेस्ट सीझन आहे.